गुड मॉर्निंग ब्रह्मांड. गुड मॉर्निंग. सहजच म्हटलं एक वेगळा विषय मांडावा की आपण बिझनेस करतो, पैसे मिळवतो, सगळं करतो. तर मला जो विषय मांडायचा तो काल रात्री मी ठरवला, पण त्याला टायटल काय कळत नव्हतं. मी पहाटे 5 वाजता विचार करत होतो. मग 2-4 माझ्या मैत्रिणी आहेत, ब्राह्मण असल्यामुळं मैत्रिणीला महत्व देऊ नका, की त्याला काय म्हणतात. तर मग त्यांच्याकडनं मला तो शब्द आला, मी ग्रुपमध्ये टाकला. तर प्रोक्षणचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळी घरात आपण पूजा करतो किंवा मंदिरमध्ये आपण जातो, तर तिथं तीर्थ जे असतं ते वाटायच्या आधी त्याच्यामध्ये विड्याची पानं घेऊन ते आपल्या अंगावर शिंपडतात. का कोणास ठाऊक, माझी काही फार मोठी भक्ती नाहीये, परंतु माझ्याही अंगावर 1-2 थेंब पडले की ते बरं वाटतं. तुम्हाला मला वाटतं बरं वाटत असेल ना. आमच्या डॅडीने तर सवय होती, ते कधी ते मंदिरात गेले तर चेष्टा म्हणूनच ते टाकून झालं की म्हणायचं माझ्या अंगावर आलं नाही रे, आणि मग तो भटजी त्यांच्याही अंगावर टाकायचा. तर मग असं एखादा दुसरा थेंब जरी कधीतरी मंदिरमध्ये गेल्यानंतर ज्याचा आपला काही संबंध नाही, काही नाही, इतका जर आनंद जर मिळत असेल 1-2 थेंबानं, तर असा की विचार नाही का आपण करू शकत की हा आनंद आपण प्रोक्षण करावं, आपण दुसऱ्याला द्यावं. आमच्या सिंधीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला छीटे म्हणतात, छीटे. की मग एक आपलीशी म्हण आहे बघा की समुद्रातनं जर 1 तांब्या पाणी काढलं तर तुला काय फरक पडतोय. लगेच आपण म्हणतो की आम्ही काय समुद्र आहे काय, अंबानी समुद्र आहे. ठीक आहे, समुद्र नाही, नदी तर आहेस. बरं, नदी नाही, विहीर तर आहेस. विहीर नाही, किमान घरात 2,000 लिटरची टाकी तर आहे. माझं जर म्हणायचं 2,000 लिटरच्या टाकीमधून जरी 1 तांब्या पाणी काढलं तरी फरक पडत नाही. आणि हे ज्यावेळी एकदा कळलं तर मग प्रोक्षण करायला काहीच हरकत नाही. कालच रात्री मी या हॉटेलमध्ये रात्री जेवायला होतो, माझ्या मुलीचा वाढदिवस होता. फॅमिली मेंबर होतो, 5,000 रुपये बिल आलं. येतच 500-600 रुपये पर हेड, तर आम्ही 10-12 जण होतो. त्याचा आनंद मला जेवढा झाला नाही तेवढा आनंद ज्यावेळी मुलीनं सांगितलं की आज सकाळी मी माझ्या मोलकणीला 500 रुपये दिले आणि तिला सांगितलं की तू पण आज एन्जॉय कर. दिस इज प्रोक्षण. माझ्या लग्नाला आता 39 वर्ष झाली. लग्नापासून आज अखेर इतका लॉंग पिरियड आहे, लक्षात घ्या. मी काय आत्ता नाही झालो. माझ्या घरातला एकही कार्यक्रम असा झाला नाही की संध्याकाळी तर आपण केक कापणं आणि पार्ट्या जी आता मी सांगितलं ते करतोच, परंतु एकही बर्थडे, एकही वेडिंग अॅनिव्हर्सरी अशी झाली नाही की ज्या दिवशी सकाळी आम्ही प्रोक्षण केलं नाही. मग भले समोरची झोपडपट्टी असो, एखादी संस्था असो, एखादी एनजीओ असो, काय असो, सकाळी उठून 200, 1000, 2000 त्यावेळी जी इच्छा झाली, जी कपॅसिटी होती ते दिलं आणि मग दिवसभर मग मी एन्जॉय केला. तर हे जे प्रोक्षण आहे, मला असं म्हणायचं आहे की आपण हे करू शकत नाही का? करू शकतो. मग का करत नाही? कारणं अनेक असतील. 4च मिनिटं आहेत माझ्याकडं. मी तुम्हाला मार्ग सांगतो. तेवढं तरी आपण जरी सगळ्यांनी केलं तर आजच्या माझ्या एज्युकेशन स्लॉटचा उपयोग झाला मला असं वाटेल. आपण प्रत्येकजण पार्ट्या करतो, आठवड्याला करतो, फॅमिली बरोबर करतो, मित्रमैत्रिणींबरोबर करतो. 500-1000 रुपये आपल्यावर खर्च करतो. भले पार्टीचं बिल 5-10,000 येईल, ते सगळे असतील. असं करता येईल का की जेवढा मी वर्षाकाठी पार्ट्यांवर खर्च करतो, मग एंटरटेनमेंट कुठल्याही टाईपची असेल, 1,00,000-2 लाख रुपये तरी सहज जातात. त्याच्या 5%, 10%, 15%, 20%, 100% जेवढी आपली दानत मनात मला सांगेल तेवढं त्यावेळी करून आपण प्रोक्षण करून टाकूया ना. काय अवघड आहे? आता काल रात्री जर अमृताला विचारलं तर तिनं असं सांगायचं माझा पार्टीचा खर्च किती झाला, 5,500 रुपये. काही फरक पडणार नाही. 5,000 इथं स्काय अव्हेन्यूला उडवले, परंतु 500 रुपये तिथं दिले. पण स्काय अव्हेन्यूमध्ये 500 रुपयाची बटर चिकन खाताना जो मला आनंद येणार नाही, तो 50 रुपये त्या आई, 500 रुपये त्या आईनं ज्यावेळी घरी जाऊन त्या मुलाला दिलं असेल आणि त्यांनी जर काही ती जिलबी खाल्ली असेल, त्या आनंदाची व्हॅल्यू खूप मोठी आहे, खूप मोठी. मी खूप का सांगतो, यू कांट बिलीव्ह की त्याचा आनंद किती मोठा आहे. आणि म्हणूनच मी आता 5 मिनिटात तुम्हाला सांगलीतल्या चांगल्या एनजीओ एक 25-30 ज्या मी शॉर्टलिस्ट करून केल्यात त्याची यादी तुम्हाला पाठवतो. आणि सगळ्यांना विनंती करतो की लाईफमध्ये आनंद घ्यायचा असेल तर प्रोक्षण करा. थँक्यू.